लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज 7 मे रोजी पार पडतंय। देशभरातील 93 जागांवर आणि महाराष्ट्रातील 11 जागांवर आज मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। महाराष्ट्रासह गुजरातमधील सर्वच्या सर्व 26 जागा, कर्नाटकातील 14 जागा, यूपी मधील 10 जागा, मध्य प्रदेशमधील 8 जागा यासह 12 राज्यांमध्ये निवडणूक पार पडतीये। 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं या 93 जागांपैकी तब्बल 71 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला फक्त 4 जागा जिंकता आल्या होत्या। इतर जागांवर काँग्रेस आणि भाजपच्या मित्रपक्षांनी बाजी मारली होती। त्यामुळे 2019ला तिसऱ्या टप्प्यातील जागांवर भाजप काँग्रेसच्या प्रचंड पुढे असल्याचं दिसून येतंय। आता प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, प्रत्येक वेळी पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात करावी लागते। हे ओळखूनच भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांनी आणि दोन्ही पक्षांच्या आघाड्यांनी प्रचारात पूर्णपणे शक्ती झोकून दिली आहे। त्याचे परिणाम 4 जूनला कळतीलच। पण आज तिसऱ्या टप्प्यात जी निवडणूक पार पडतीये त्यामध्ये देशभरात कुठे काय परिस्थिती आहे, तिसऱ्या टप्प्यातील लक्षवेधी लढती कोणत्या आहेत आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर कोणत्या राज्यातील निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे आणि तिथे सध्या काय परिस्थिती राहिली, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। तिसऱ्या टप्प्यातील 93 जागांवर तब्बल 1332 उमेदवार उभे आहेत। यापैकी सर्वाधिक 82 उमेदवार हे भाजपचे आहेत। त्याखालोखाल बसपानं 79 उमेदवार दिलेत, तर काँग्रेसनं 68 उमेदवार उभे केलेत। तिसऱ्या टप्प्यातील 1332 उमेदवारांपैकी फक्त 121 महिला उमेदवार मैदानात आहेत, तर 241 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, तर 387 उमेदवार हे करोडपती आहेत। शिक्षणाचा विचार केला तर 591 उमेदवार हे पदवीधर आहेत। आजच्या टप्प्यात गुजरात, आसाम, कर्नाटक, छत्तीसगड, गोवा या राज्यातील निवडणुका संपणार आहेत। पहिल्या 3 टप्प्यात मिळून लोकसभेच्या एकूण 283 जागांवर मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। म्हणजे लोकसभेच्या निम्म्यापेक्षा जास्त जागांवर मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। निवडणुकीच्या 3 टप्प्यांमध्ये तमिळनाडू, गुजरात, छत्तीसगड, गोवा, केरळ, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे। 2019ला यापैकी गुजरातमध्ये भाजपनं सर्वच्या सर्व 26 जागा जिंकल्या होत्या, तर राजस्थानमध्ये सर्वच्या सर्व 25 जागा देखील भाजपनं जिंकल्या होत्या। यावेळी भाजपनं गुजरातमधील सुरतची जागा या आधीच जिंकलेली आहे। छत्तीसगडमध्ये 11 पैकी 9, कर्नाटकमध्ये 28 पैकी 26, तर उत्तराखंडमध्ये 5 पैकी 5 जागा भाजपनं जिंकल्या होत्या। याशिवाय ईशान्येकडील 25 पैकी जवळपास 18 जागांवर भाजपनं बाजी मारली होती। यावेळी मात्र भाजपला कर्नाटक आणि राजस्थानमध्ये 2019चा परफॉर्मन्स रिपीट करता येणार नाही असं बोललं जातंय। दुसऱ्या बाजूला तमिळनाडू आणि केरळमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांनी 2019च्या निवडणुकीत जवळपास सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या। तामिळनाडूमध्ये डीएमके काँग्रेस आघाडीनं 39 पैकी 38 जागा जिंकल्या होत्या, तर केरळमध्ये काँग्रेस नेतृत्वाखालील यूडीएफनं 20 पैकी 19 जागा जिंकल्या होत्या। यावेळी मात्र काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाला 2019चा परफॉर्मन्स रिपीट करता येणार नाही असं बोललं जातंय। यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील ज्या जागांवर मतदान होतंय यामध्ये अनेक दिग्गज मैदानात आहेत। उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात 10 जागांवर मतदान पार पडतंय। यापैकी 3 जागा या समाजवादी पक्षातील यादव परिवार लढतोय। यामध्ये मैनपुरी या समाजवादी पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या जागेवरून अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि विद्यमान खासदार डिंपल यादव पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत। 2019ला स्वर्गीय मुलायमसिंग यादव यांनी ही जागा जिंकली होती। त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत डिंपल यादव इथून निवडून आल्या होत्या। त्यानंतर सपाचे राष्ट्रीय सचिव राम गोपाल यादव यांचे चिरंजीव अक्षय यादव हे फिरोजाबादमधून निवडणूक लढवत आहेत। ही जागा देखील समाजवादी पक्षाचा गड समजला जातो। मात्र गेल्या वेळी पक्षात फूट पडल्यामुळे शिवपाल यादव इथून उभे राहिले होते। त्यामुळे समाजवादी पक्षाचे उमेदवार अक्षय यादव यांचा जवळपास 30,000 मतांनी पराभव झाला होता। यावेळी पुन्हा एकदा अक्षय यादव मैदानात आहेत। बदायूच्या जागेवर देखील यादव परिवारातील शिवपाल यादव यांचे चिरंजीव आदित्य यादव मैदानात आहेत। त्यामुळे हा तिसरा टप्पा यादव परिवारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तिसऱ्या टप्प्यात मध्य प्रदेशात 8 जागांवर मतदान पार पडतंय। यामध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि दिग्विजय सिंग तसंच नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं भवितव्य देखील मतपेटीत बंद झालंय। 2019ला ज्योतिरादित्य शिंदे गुणा या त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराकडून लोकसभा निवडणूक हारले होते। मात्र यावेळी ते स्वतः भाजपचे उमेदवार आहेत। दुसऱ्या बाजूला 2023 मध्ये मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळूनही मुख्यमंत्री पदापासून दूर राहिलेले शिवराज सिंग चौहान यावेळी विदिशा या त्यांच्या पारंपरिक जागेवरून निवडणूक लढवत आहेत। याआधी सुद्धा ते 4 वेळा इथून खासदार राहिलेत। पंतप्रधान मोदींनी प्रचार सभांमध्ये त्यांना दिल्लीमध्ये मोठी जबाबदारी देण्याचा शब्द दिलेला आहे। त्यामुळे मतदार शिवराज सिंग चौहान यांच्या पाठीशी उभे राहतील असं बोललं जातंय। याशिवाय भाजप गेली 40 वर्ष सातत्याने ही जागा जिंकतोय, त्यामुळे त्यांचा विजय देखील सोपा असल्याचं बोललं जातंय। काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग हे देखील यावेळी राजगड या त्यांच्या पारंपरिक लोकसभेच्या जागेवरून मैदानात आहेत।
80 आणि 90च्या दशकात दिग्विजय सिंग इथून खासदार राहिलेत. मात्र 2014 आणि 2019 मध्ये भाजपनं इथून बाजी मारली होती. मात्र यावेळी दिग्विजय सिंग स्वतः मैदानात असल्यामुळे इथं देखील काटेकी टक्कर पाहायला मिळू शकते. यानंतर कर्नाटकमध्ये 2 टप्प्यात लोकसभेचं मतदान पार पडलंय. 26 एप्रिलला इथं 14 जागांवर मतदान झालं होतं, तर उर्वरित 14 जागांवर आज मतदान पार पडलंय. कर्नाटकच्या प्रचारात प्रज्वल रेवण्णा याच्या सेक्स स्कॅन्डलचा मुद्दा प्रचंड गाजला. मात्र हे प्रकरण दक्षिण कर्नाटकात जास्त चर्चेत आहे, जिथं मतदान 26 एप्रिलला पार पडलंय. यावेळी मतदान उत्तर कर्नाटकात आहे, ज्याला हैदराबाद कर्नाटक आणि बॉम्बे कर्नाटक म्हणून ओळखलं जातं. त्यामुळं याचा किती परिणाम दुसऱ्या टप्प्यातील मतदानावर होतो ते देखील पाहावं लागणार आहे. कर्नाटकमध्ये या टप्प्यात भाजपचे दिग्गज नेते येदियुरप्पा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यासारख्या दिग्गजांचे भवितव्य अवलंबून आहे. येदियुरप्पा यांच्या मुलाच्या विरोधात शिवमोगा इथून भाजपचे बंडखोर नेते ईश्वरप्पा उभे राहिलेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे जावाई राधाकृष्ण डोडामनी गुलबर्गामधून मैदानात आहेत, तर बसवराज बोम्मई हे हावेरीमधून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं या टप्प्यात कर्नाटकातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा यावेळी पणाला लागली आहे. यावरून काँग्रेस आणि भाजपसाठी तिसरा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं दिसून येत आहे. भाजपला बहुमतापासून दूर ठेवायचं असेल तर तिसऱ्या टप्प्यातील 93 पैकी जास्तीत जास्त जागांवर काँग्रेस आणि इंडिया आघाडीला विजय संपादित करावा लागणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्रातील 11, कर्नाटकातील 14, उत्तर प्रदेशमधील यादव परिवार लढत असलेल्या जागांवरून इंडिया आघाडीला अपेक्षा आहेत. त्यामुळे या टप्प्यातील जागांवर भाजप आणि काँग्रेसची कामगिरी कशी राहील हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. बाकी 3 टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.